हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल स्टेप बाय स्टेप इंग्लिश. होय, स्टेप बाय स्टेप इंग्लिश या तुमच्या स्वतःच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण साधा वर्तमान काळ शिकायला सुरुवात केलेली आहे. साध्या वर्तमान काळाचं वैशिष्ट्य काय ते आपण पाहिलं, नियमित होणारी क्रिया, तो मराठीमध्ये कसा ओळखायचा, त्याचं आपण स्ट्रक्चर तयार केलं, त्याचं इंग्लिशचं स्ट्रक्चर काय ते पाहिलं. आणि विशेष म्हणजे साध्या वर्तमान काळामध्ये ही, शी आणि इट ह्या तृतीय पुरुष एकवचनीकर्त्यांसमोर जे क्रियापद येतं त्याला एस किंवा ईएस प्रत्यय कसा लागतो हे सुद्धा अगदी आपण काटेकोरपणे बघितलं, अगदी व्यवस्थितपणे जास्तीत जास्त खोलात जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला. तर आता आपण पुढे जाऊया, थेट साध्या वर्तमान काळामध्ये वाक्य कशी तयार होतात इंग्रजीची. ओके, लेट्स गेट स्टार्टेड. बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ वैशिष्ट्य आहे नियमित होणारी क्रिया. आणि आपण त्याच्यापासून जे मराठी स्ट्रक्चर तयार केलं ते त्याचं असं आहे: मी करतो, आम्ही करतो, तू करतोस, तुम्ही करता, तो करतो, ती करते, ते करते, ते त्या ती करतात. त्यांनी पहिल्यांदा व्हिडिओ स्विच केला असेल त्यांनी मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघायचं, सगळी आयडिया क्लिअर होऊन जाईल की हे नेमकं काय. त्यानंतर इंग्लिश स्ट्रक्चर आहे आय डू, वी डू, यू डू, यू डू, ही डज, शी डज, इट डज, दे डू. हे तुमचं तोंडपाठ असायला पाहिजे. सिंपल प्रेझेंट टेन्सचं मराठीतलं स्ट्रक्चर साध्या वर्तमान काळाचं: मी करतो, आम्ही करतो, तू करतोस, तुम्ही करता, तो करतो, ती करते, ते करते, ते त्या ती करतात. इंग्लिश स्ट्रक्चर आय डू, वी डू, यू डू, यू डू, ही डज, शी डज, इट डज, दे डू. ओके, मग आता हे स्ट्रक्चर जर तुम्हाला करेक्ट माहित असेल तर तुम्हाला मराठीमधून इंग्रजीमध्ये वाक्य कशी तयार केली जातात बघा, अगदी छान, अगदी साध्या सोप्या पद्धतीने. बघा, उदाहरणार्थ, मी जातो. ओके, मी जातो, मी जातो, मी जाण्याची क्रिया करतो, मी करतो, मी करतो साधा वर्तमान काळ सिंपल प्रेझेंट टेन्स. आय डू, आय डू म्हणजे आय समोर डू म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप. जाण्यासाठी कुठलं क्रियापद आहे? टू गो. टू गो म्हणजे जाणे, आय गो. वाक्य तयार. मी तिथे जातो, मी जातो, मी जाण्याची क्रिया करतो साधा वर्तमान काळ सिंपल प्रेझेंट टेन्स. आय डू, जातो, गो. आय गो, तिथेसाठी कुठला शब्द इंग्लिशमध्ये? देअर. तुम्हाला माहित आहे, आय गो देअर. वाक्य आपण लांबवलं: मी तिथे दररोज जातो. वाक्य किती मोठं झालं तरी आपल्याला जे मुख्य जी गोष्ट अभिप्रेत येते हीच आहे. मी जातो म्हणजे मी जाण्याची क्रिया करतो, मी करतो साधा वर्तमान काळ सिंपल प्रेझेंट टेन्स. आय डू, आय गो देअर, तिथे, एव्हरी डे. आता जसं मी जातो, तुमच्या अंडरस्टँडिंग चांगलं व्हावं समोरच घ्या. चला, तो जातो, तो जातो, तो जातो, तो जाण्याची क्रिया करतो, तो करतो, तो करतो, मी करतो, आम्ही करतो, तू करतो, तुम्ही करता, तो करतो. बघा, तो करतो साधा वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ नियमित होणारी क्रिया सिंपल प्रेझेंट टेन्स. आय डू, वी डू, यू डू, डू, ही डज. तो साठी कुठला शब्द आहे इंग्लिशमध्ये? ही. जातो, जाते, जातो साठी कुठलं क्रियापद आहे? गो. गो या क्रियापदाचा शेवट बघा एस, एस एस, सी एच ओ एक्स, ईएस प्रत्यय लागण्यासाठी आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. गोचा शेवट ओ ने होतो म्हणून याला ईएस प्रत्यय लागायला. वाक्य काय झालं? ही गोज. स्टेप बाय स्टेप इंग्लिश चॅनलला फॉलो करणारा कुठलाच मुलगा कधीच, कुठलाच विद्यार्थी कधीच असं म्हणणार नाही, विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी, ही गो, ही गोज, शी गोज, इट गोज. मग तेच वाक्य पुढे, तो मी तिथे जातोच्या जागी काय होणार? तो तिथे जातो. आय गो देअरचं काय होणार? ही गोज देअर. बघा, तो तिथे जातो. वाक्य काय होणार? ही गोज देअर. अजून खालचं, मी तिथे दररोज जातो, आय गो देअर एव्हरी डे. काय होणार? ही गोज देअर. कंटाळा करायचा नाही, जेवढी वाक्य तुम्हाला बनवता येतील आता ती सगळी वाक्य बनवायला सुरुवात करायची. ही आय गो देअरच्या, आय गो देअर एव्हरी डे च्या ऐवजी तुम्ही म्हणू शकता ही गोज देअर एव्हरी डे. इतकं साधं आणि इतकं सोपं आहे. हे सगळं लिहून घ्या.
मी सकाळी अभ्यास करतो. आता अभ्यास करण्यासाठी स्टेप बाय स्टेप जातात. इथे तर सरळ मी करतो झालेलं आहे. मी करतो, आम्ही करतो. बघा आपल्या स्ट्रक्चरनुसार मी करतो. तोंडपाठ असलं पाहिजे. मी करतो, आम्ही करतो, तू करतोस, तुम्ही करता. मी करतो म्हणजेच साधा वर्तमान काळ, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स, म्हणजेच आय डू. आय डू म्हणजे डू हे प्रतिनिधित्व करतं क्रियापदाच्या मूळ रूपाचं. इकडे आय समोर क्रियापदाचं मूळ रूप. अभ्यास करण्यासाठीचं क्रियापद काय? स्टडी. आय स्टडी, STUDY स्टडी. सकाळी साठी कुठला शब्द आहे? इन दी मॉर्निंग. आय स्टडी इन दी मॉर्निंग. झालं वाक्य काय? आय स्टडी इन दी मॉर्निंग. आता माझा भाऊ सायंकाळी अभ्यास करतो. बघा सायंकाळी अभ्यास सगळं लिहून घ्यायला आहे. प्रत्येक वाक्य तुम्हाला कितीही सराव करा तो कमीच असणार आहे. खरं तर आपण जेवढं होईल तेवढं जास्त वाक्य घेण्याचा प्रयत्न करू. माझा भाऊ सायंकाळी अभ्यास करतो. आता बघा माझा भाऊ म्हणजे व्याकरणाच्या दृष्टीने कोण झाला? तृतीय पुरुष एकवचनी ही. समजतं तुम्हाला? बघा तो. माझा भाऊ म्हणजे कोण झाला? तो. तो करतो. माझा भाऊ म्हणजे तो सायंकाळी अभ्यास करतो. बघा तो करतो, तो करतो. साधा वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ, सिंपल प्रेझेंट टेन्स, इंग्लिश स्ट्रक्चर. आय डू, वी डू, यू डू, यू डू. कुठे जाऊन थांबायचा? हा जो करताय, हा करताय माझा भाऊ म्हणजे तो. ही डज. म्हणजेच जेव्हा तुम्ही लिहाल माझ्या भाऊसाठी कुठला इंग्लिशमध्ये काय होतं? माय ब्रदर. माय ब्रदर. अभ्यास करण्यासाठी कुठलं क्रियापद आहे? स्टडी. काय नियम पाहिला आपण काल? की स्टडी या ज्या क्रियापदाचं सिंपल प्रेझेंटेशन ही, शी, इट या तृतीय पुरुष एकवचनी कर्त्यासमोर येणाऱ्या क्रियापदाचा शेवट जर वाय ने होत असेल व त्यापूर्वीचे अक्षर जर व्यंजन असेल म्हणजे स्वर नसेल तर काय होतं? वायचा आय होतो आणि STUDY आणि नंतर ES प्रत्यय लागतो. बरोबर? बघा IES. माय ब्रदर स्टडीज सायंकाळी इन दी इव्हिनिंग. झालं. बघा मी सकाळी अभ्यास करतो. आय स्टडी इन दी मॉर्निंग. माझा भाऊ सायंकाळी अभ्यास करतो. माय ब्रदर स्टडीज इन दी इव्हिनिंग. आता आम्ही दर रविवारी क्रिकेट खेळतो. आम्ही खेळतो. आम्ही खेळतो म्हणजे आम्ही खेळण्याची क्रिया करतो. म्हणजे आम्ही करतो. बघा मी करतो, आम्ही करतो. साधा वर्तमान काळ, सिंपल प्रेझेंट टेन्स, आय डू, वी डू. आम्ही हा करता जर घेतला तर तुम्ही त्याच्यासाठी शब्द असेल वी. खेळण्यासाठी तुम्हाला माहिती आहे खेळण्यासाठी इंग्लिशमध्ये कुठला क्रियापद आहे? टू प्ले. PLY प्ले म्हणजे खेळणे. वी प्ले. आम्ही दर रविवारी क्रिकेट खेळतो. वी प्ले क्रिकेट. CRICKET क्रिकेट. दर रविवारी म्हणजे एव्हरी संडे. वी प्ले क्रिकेट एव्हरी संडे. ओके. तेच जर तो रविवारी क्रिकेट खेळतो मग ही प्लेज क्रिकेट एव्हरी संडे. ह्या प्लेचा काय होणार? प्लेज होणार. प्रत्येक एक वाक्य लिहून घ्या. खूप सारी वाक्य, आपल्याला किती वाक्य केली तरी ती कमीच आहेत. पण आपण आपला असा प्रयत्न असणार आहे की तुम्हाला जी संकल्पना अगदी स्पष्ट होईपर्यंत आपण खूप साऱ्या वाक्यांचा सराव करणार आहोत. इकडे स्टडीज, इकडे वी प्ले. तो शाळेत बसने जातो. तो जातो. तो जाण्याची क्रिया करतो. तो करतो. साधा वर्तमान काळ, सिंपल प्रेझेंट टेन्स, आय डू, वी डू, यू डू, यू डू. तो ही डज. जे क्रियापद येईल त्याला एस किंवा एस प्रत्यय लागेल. तो शाळेत बसने जातो. जातो म्हणजे जाण्यासाठी कुठल्या क्रियापद इंग्लिशमध्ये? टू गो. आणि इथे ओ असल्यामुळे सिंपल प्रेझेंट टेन्स ही, शीट समोर जे क्रियापद आहे त्या क्रियापदाचा शेवट जर SSCHOXZ बरोबर ओ गोज.
ही गोज कुठे? टू स्कूल, शाळेमध्ये. बसने, बाय बस. संपलं. वी यूज बस. ही गोज टू स्कूल बाय बस. आम्ही शाळेत सायकलने जातो. सायकलने जातो. आम्ही जातो. आम्ही जाण्याची क्रिया करतो. आम्ही जातो म्हणजे आम्ही करतो, मी करतो, आम्ही करतो. साधा वर्तमान काळ, सिंपल प्रेझेंट टेन्स. आय डू, वी डू करता. आम्ही म्हणजे वी. वी जाण्यासाठीचे क्रियापद गो, कारण इकडे ही समोर डज असणार आहे, पण वी समोर डूज असणार आहे. त्यामुळे क्रियापदाचा मूळ दर्शक कसं राहणार? वी गो टू स्कूल. वी गो टू स्कूल बाय बायसिकल. BICYCLE. आम्ही शाळेत सायकलने जातो. वी गो टू स्कूल बाय बायसिकल. अगदी साधं, अगदी सोपं. तुम्हाला एवढं लक्ष ठेवायचं की साध्या वर्तमान काळामध्ये कर्त्यासमोर क्रियापदाचं मूळ रूप येईल, परंतु कर्ता जर तृतीय पुरुष एकवचनी असेल तर मात्र क्रियापदाला एस किंवा एस प्रत्यय लागेल. हे विसरायचं नाही. तुम्ही एक नाही अशी अनंत वाक्य तयार करू शकता. बघूया आपण ह्या लेक्चरमध्ये. जास्तीत जास्त तुमचा मी वाक्यांचा सराव करून घेऊ. सगळी वाक्य लिहून घ्या व्यवस्थित. हा रस्ता मुंबईला जातो. बघा, हा रस्ता, हा करताय हा रस्ता. आता हा रस्ता म्हणजे काय झालं? नपुंसकलिंगी झालं, म्हणजे ते ऍक्च्युली. पण आपण त्याचा उल्लेख ते न करता तो असंच म्हणतो, असं करतो. मग तो करतो म्हणजे तो जातो म्हणजे जाण्याची क्रिया करतो. हा रस्ता म्हणजे धिस रोड. ओके. जातो, जाण्याची क्रिया करतो. तृतीय पुरुषी एकवचनी. आय डू, वी डू, यू डू, यू डू, ही डज, शी डज, इट डज. शेवटी ते ही नाहीये. तो रस्ता म्हणजे तो काय पुल्लिंगी नाही. इट डज म्हणजे याच्यासमोर जे क्रियापद आहे त्याला एस किंवा एस प्रत्यय लागणार. जाणेच क्रियापद आहे. गो, ही, इट गोज, धिस रोड गोज टू मुंबई. कधी वाक्याची सुरुवात पण लक्षात ठेवा. मी तुम्हाला अजून सांगतच राहील. कुठल्याही वाक्याची सुरुवात, इंग्रजीच्या वाक्याची सुरुवात ही कधीही कॅपिटल लेटरनेच होणार, आणि कधी वाक्य संपल्यानंतर वाक्यानंतर तुमचा फुल स्टॉप असायलाच पाहिजे. त्या काही ज्या रायटिंगच्या ज्या महत्वाच्या सवयी आहेत त्या तुम्ही लावून घ्या. हा रस्ता मुंबईला जातो. धिस रोड गोज टू मुंबई. ओके. आता बघा हे वाक्य. मी सकाळी लवकर उठतो. लवकर उठतो. बघा, मी उठतो, मी उठण्याची क्रिया करतो, मी करतो. साधा वर्तमान काळ, सिंपल प्रेझेंट टेन्स. आय डू उठण्यासाठीचे क्रियापद आहे टू गेट अप. आता इथे मात्र आय समोर ते काय होणार? गेट अप असंच येणार. आय गेट अप अर्ली. EARLY. आय गेट अप अर्ली इन दी मॉर्निंग. उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही खूप मजा करतो. बघा, उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही खूप मजा करतो. आम्ही करतो. साधा वर्तमान काळ. मी करतो, आम्ही करतो. सिंपल प्रेझेंट टेन्स. आय डू, वी डू, वी. जरी उन्हाळ्याच्याने वाक्याची सुरुवात झाली तर आपण ते सर्वसाधारण कर्त्यानेच वाक्याची सुरुवात करायची. वी. आता मज्जा करणे म्हणजे काय? टू एन्जॉय. ENJOY.
वी समोर क्रियापदाचा मूळ रूप येणार वी ENJOY एन्जॉय. वी एन्जॉय, कधी पण क्रियापदाला अंडरलाईन करायची सवय लावून घेते. वी एन्जॉय, आम्ही खूप, खूप साठी कुठला अ लॉट. वी एन्जॉय ए लॉट. कशामध्ये? इन दी, उन्हाळा म्हणजे समर, SUMM, इन दी समर. आणि उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे व्हॅकेशन, VACATION. वाक्य तयार. वी एन्जॉय ए लॉट इन दी समर व्हेकेशन. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही खूप मजा करतो. तुम्हाला एकदा मला काय व्यवस्थित समजायला लागले की तुम्हाला फक्त तुमची गाडी कुठे अडू शकते, जाऊन फक्त क्रियापदांवर जाऊन अडू शकते. त्यामुळे ती क्रियापद आपल्याला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे. ही सगळी वाक्य लिहायची आहेत. आणि सगळ्यात आता बघा, तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही खूप मजा करतो, तर तुम्ही आम्हीच्या जागी ते खूप मजा करतात असं पण वाक्य लगेच तयार करू शकता. काय माझा लहान भाऊ वेगाने वाचतो. बघा, आता तुमचा लहान भाऊ आहे ना, माझा लहान भाऊ, तुमचा लहान भाऊ म्हणजे तो कशामध्ये गेला? तो मध्ये. तो तो वाचतो, तो वाचतो, वाचण्याची क्रिया करतो, तो करतो. साधा वर्तमान काळ, सिंपल प्रेझेंट टेन्स, आय डू, वी डू, यू डू, ही डज. म्हणजे माझा, माय, लहान म्हणजे यंगर, YOUNGER. मोठा असेल तर त्याला काय म्हणतात? एल्डर, ELDER. एल्डर म्हणजे मोठा आणि यंगर म्हणजे लहान. माय यंगर ब्रदर, BROTHER, ब्रदर वाचतो. क्रियापद कुठलं आहे? वाचतो. वाचण्यासाठी कुठलं क्रियापद इंग्लिश मध्ये? टू रीड, READ, रीड. माय यंगर ब्रदर READ, रीड. आणि तो तृतीय पुरुष एकवचनी करता असल्यामुळे त्याच्यासमोर जे क्रियापद आहे त्याला नियमानुसार एस किंवा एस प्रत्यय लागेल. बघा इकडे, SSCHO ने शेवट झालेला नाही, त्यामुळे रीड या क्रियापदाला फक्त एस प्रत्यय लागेल, एस, आणि होणार रीड्स. माय यंगर ब्रदर रीड्स फास्ट. वेगाने वाचतो तो, समजा विषय. माय यंगर ब्रदर रीड्स फास्ट. आता हेच माझी छोटी बहीण वेगाने लिहिते असं वाक्य जर असलं तर माय यंगर सिस्टर लिहू ना आपण, कशाला म्हणाले? माझी, जेवढी वाक्य आपल्याला करता येईल. मला तर असं वाटतं तुम्हाला किती वाक्य सांगू आणि किती नको, आता शेवटी ते टाइम लिमिट असतं म्हणून तुम्ही घरी सराव करा या वाक्यांचा. माझी लहान बहीण, चांगला सराव, लहानच्या जागी मोठी घ्या म्हणजे तुम्हाला एकदाच दोन्ही शब्द यंगर आणि एल्डर पण लक्षात. माझी मोठी बहीण वेगाने लिहिते, लिहिते. माय, मोठी म्हणजे एल्डर, ELDER, एल्डर. सिस्टर, SISTR, सिस्टर. लिहिण्यासाठी क्रियापद कुठला आहे? टू राईट, WRIT, राईट. आणि आता पहिल्यांदा आपण हे आपलं काळाचं स्टेप्स लक्षात घेतल्या पाहिजे. माझी मोठी बहीण म्हणजे व्याकरणाच्या दृष्टीने ती वेगाने लिहिते, लिहिते म्हणजे ती लिहिण्याची क्रिया करते, ती करते. साधा वर्तमान काळ, सिंपल प्रेझेंट टेन्स, आय डू, वी डू, यू डू, यू डू, ही डज, शी डज. म्हणजे माय एल्डर सिस्टर हा करता कशामध्ये गेला? शी मध्ये. त्यासमोर जे क्रियापद आहे त्याला एस किंवा एस प्रत्यय लागणार. पैकी लिहिण्यासाठी क्रियापद कुठले? टू राईट, WRITE, राईट. त्याला फक्त एस प्रत्यय लागणार कारण SSCHO इथे नाहीये. आणि क्रियापद झालं राईट्स. माय एल्डर सिस्टर राईट्स फास्ट, वेगाने लिहिते. बघा, अशी एक नाही कितीतरी वाक्य तुम्ही भरपूर झाली म्हणजे अनलिमिटेड वाक्य तयार करू शकता. माझा लहान भाऊ वेगाने वाचतो, माय यंगर ब्रदर रीड्स फास्ट. माझी मोठी बहीण वेगाने लिहिते, माय एल्डर सिस्टर राईट्स फास्ट.
तो दिवसभर अभ्यास करतो. बघा, तो करतो, मी करतो, आम्ही करतो, तू करतो, तुम्ही करतो, तो करतो, ती करते, तो करतो. साधा वर्तमान काळ सिंपल प्रेझेंट टेन्स आय डू, वी डू, यू डू, ही डज. तो, ही दिवसभर. अजून आपण याच्यामध्ये एक बदल करूया. सारखा सारखा तो हा करता घेण्याऐवजी आपण असं म्हणूया की रमेश, म्हणजे अजून जरा स्पेसिफिक होऊन जातं ते. रमेश कधी कधी आपल्याच्या डोक्यात बसून जातं की ही तर ऍक्च्युली तो रमेशचं नाव. रमेश म्हणजे तोच. रमेश दिवसभर अभ्यास करतो. रमेश म्हणजे तो अभ्यास करतो, तो करतो. साधा वर्तमान काळ मी करतो, आम्ही करतो, तू करतो, तुम्ही करतो, तो करतो, ती करते, तो करतो. सिंपल प्रेझेंट टेन्स आय डू, वी डू, यू डू, ही डज. म्हणजे रमेश कर्त्यासमोर जे क्रियापद आहे त्याला एस प्रत्यय लागणार. कुठलं क्रियापद आहे? स्टडी, STUD. वाय आहे म्हणजे तो, ही शीट समोर आल्यानंतर वायचा काय होतो? आय होतो आणि ES प्रत्यय लागतो. बघा, रमेश स्टडीज दिवसभर, ऑल डे. दिवसभरला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? ऑल डे. झालं. रमेश दिवसभर अभ्यास करतो. रमेश स्टडीज ऑल डे. आता आम्ही दिवसभर अभ्यास करतो असं तुम्हाला म्हणायचं असेल, बघा तुम्ही कसं म्हणणार? आम्ही असं असतं ना, परीक्षा आल्यानंतर आम्ही दिवसभर अभ्यास करतो असं वाक्य बोलावं लागतं ना आपल्याला. खूप सारी वाक्य घ्यायची आपल्याला, पण मी सध्या तुमचा एकदम बेस आहे म्हणून साधी वाक्य करतो एकदम. आम्ही दिवसभर अभ्यास करतो. आम्ही दिवसभर अभ्यास करतो. आम्ही म्हणजे वी, आम्ही करतो, मी करतो, आम्ही करतो. साधा वर्तमान काळ सिंपल प्रेझेंट टेन्स आय डू, वी डू. वी समोर क्रियापद, अभ्यास करण्यासाठी जे क्रियापद ते काय ना? स्टडी. इकडे मात्र बघा, इकडे रमेश समोर स्टडीज झालं, परंतु वी समोर मात्र स्टडीज होणार नाही. ते स्टडी म्हणजे स्टडी तसंच तसं राहणार. कारण आय डू, वी डू, यू डू, ही डज. इकडे ही डज आहे आणि इकडे वी डू आहे. सो वी स्टडी ऑल डे. रमेश दिवसभर अभ्यास करतो. रमेश स्टडीज ऑल डे. आम्ही दिवसभर अभ्यास करतो. वी स्टडी ऑल डे. सगळे वाक्य लिहून घ्या. तुम्हाला जेवढी याच्यानंतर जी वाक्य सुचणार आहेत, तुम्हाला जी वाटतील ती सगळी वाक्य तुम्ही जास्त असतात, पण इतर वाक्य नंतर वाटल्यास क्रिएटिव्ह वाक्य तुम्ही नंतर करा. पण सध्या ह्याच वाक्यांचा खूप सारा सराव करा.